नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी न्यूज टॉप 9 या बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत आहे। या बातमीपत्रात सुरुवातीला आपण दिवसभरातल्या राजकीय टॉप 9 बातम्या बघूयात। नाशिकमध्ये जेजुरकर लॉन्समध्ये सकाळी 10:30 वाजता छगन भुजबळ यांचा कार्यकर्ता मेळावा। या मेळाव्यातून भुजबळ आपली भूमिका कोणती घेणार हे देखील स्पष्ट करणार याकडे लक्ष आहे। नाशिकमध्ये छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज समता परिषदेची राज्यस्तरीय बैठक। मंत्रिमंडळात स्थान आणि पक्षात सन्मान मिळत नसल्यानं छगन भुजबळ नाराज, तर सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्याकडून मनधरणीचे प्रयत्न। नाशिकमधील भुजबळांचे कार्यकर्ते नागपूरमध्ये अजित पवारांना भेटणार। भुजबळांना मंत्रिपद न दिल्यानं कार्यकर्ते आक्रमक। येवल्यातील कार्यकर्त्यांच्या बैठकीत भुजबळांची खदखद बाहेर, काय तर म्हणे दातांचा वादा, असला वादा वगैरे मी मानत नाही, भुजबळ संतापले। सरकारची झाली आहे दैना, त्यामुळेच भुजबळांचं वहा नाही रहना। छगन भुजबळांनी अद्याप संपर्क केला नाही, पण ते अधूनमधून संपर्कात असतात। भुजबळांच्या नाराजीच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंचं सूचक वक्तव्य। मुख्यमंत्री फडणवीसांनी माझ्या मंत्रिमंडळात समावेश असावा यासाठी आग्रह धरला होता, पण मंत्रिपद कोणीही नाकारलं तरी शेवटी निर्णय पक्षप्रमुखांचा असतो। छगन भुजबळांची अजित पवारांकडे उघड नाराजी। 2 दिवसांपासून अनुपस्थित असणारे अजितदादा आज सभागृहामध्ये उपस्थित असतील। विधिमंडळातील कामकाजात सहभागी होतील। महायुतीचं खातेवाटप ठरलं, येत्या 24 तासामध्ये अंतिम शिक्कामोर्तब होणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 2 दिवसात संपूर्ण खातेवाटपाची यादी राज्यपालांना देणार। महायुतीमध्ये गृह भाजपकडे, नगरविकास खातं शिवसेनेकडे, तर अर्थ खातं दादा गटाकडेच राहणार आहे। शिवसेनेचं उत्पादन शुल्क खातं राष्ट्रवादीला, तर भाजपच्या वाटेचं गृहनिर्माण खातं शिवसेनेला जाईल, सूत्रांची माहिती।